मराठा आणि कुणबी एक आहे, हा GR मी घेऊन येणार म्हणजे येणार. आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघन, नाही तर आरक्षणाची विजय यात्रा निघन. मनोज जरांगे, कुठे आहे तुझी यार? आणलं काय तुम्ही नेमकं मुंबईवरून? हाच ऑब्जेक्शन आहे. हा बोलतो एक आणि करतो एक, म्हणूनच त्याचा नामचा वाद आहे, बाकी काय कारण आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे. आपण बघताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचे. खरं तर आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत अजय महाराज बावस्कर. खरं तर अजय महाराज बारस्कर हे वारकरी संप्रदायाचे मूळ घराण्यातले वारकरी आहेत आणि खरं तर त्यांची संस्था आहे, लेखक आहेत, वक्ते आहेत, प्रवचनकार आहेत. नेहमी समाज माध्यमांमध्ये चर्चेत असणारे बारस्कर महाराज यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं मत काय आहे. मनोज जरांगे पाटील यांचा विरोध केल्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात, तेही जाणून घेणार आहोत की नेमकं जरांगे पाटील आणि यांचं नातं काय आहे आणि सत्य काय आहे, तेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार महाराज. नमस्कार. खरं तर तुमचं सत्य पे सत्ता या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल की मनोज जरांगे पाटील आणि तुमचं नेमकं नातं काय आहे? नाही, आपलं मराठा समाजाचं एकच नातं आहे. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. 2006 पासून या चळवळीत काम करणारे आहेत. म्हणजे आरक्षणाचे आसन, शेतीचे आसन, सामाजिक क्षेत्रातले आसन, धार्मिक क्षेत्रातले आसन, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. आणि त्याच्यामुळं जे एक नातं आहे, एक कार्यकर्त्याचं जे नातं आहे, तेच नातं त्यांचं आमचं राहिलं होतं. मग तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत आपण बघायला मिळालात. अनेक समाज माध्यमांवर सुरुवातीच्या काळातही तुम्ही त्यांच्यासोबत होतात. मग असं काय घडलं की विरोध वाढला आणि चर्चेला सुरुवात झाली? नाही, सगळं माध्यमांवर आहे, काही कुठं आडपाडदा नाही, काही नाही. मनोज जरांगे यांची व्हिडिओ आहे. आता काल ते काय म्हणले, कोण महाराज आहे का तो? मी तुम्हाला व्हिडिओ देतो, एक सगळ्या समाज माध्यमांवर व्हिडिओ आहे, तो तुम्ही दाखवा. काय म्हणतात मनोज जरांगे त्याच्यामध्ये? हे महाराज येतं, हे महाराज करू लागायला येतं, ते साक्षीला येतं. म्हणजे महाराज आरक्षणाचं काम करू लागायला आहेत, महाराज साक्षीला आहेत आणि महाराज इथं आहेत. आणि त्या जे आंतरावरीचे स्टेज आहे ना, त्या स्टेजवरचे मनोज जरांगे बोलत आहेत. आणि काल काय बोलले ते? कोण महाराज मी ओळखत नाही. ठीक आहे, त्याच्यावर आता तो भाग वेगळा आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता सगळा तो आता इतिहास झालेला आहे, कशामुळं झालं, काय झालं. पण सगळ्यात महत्त्वाची घटना, ज्या सर्वोच्च ठिकाणाला जगद्गुरू तुकोबारायांना आम्ही मानतो, त्यांचे आम्ही अनुयायी आहोत, आणि त्या तुकोबारायांबद्दल वाईट शब्द मनोज जरांगेंनी काढले, मी कदापि सहन करू शकत नाही. मला मारून टाकलं असतं तिथं तरी चाललं असतं, पण मी ती गोष्टच सहन करू शकत नाही. अर्थात मनोज जरांगे यांनी कबुली दिली की मी तुकाराम महाराजांबद्दल वाईट बोललो आणि त्यांनी त्याची माफी मागितली. तो विषय संपलेला आहे आता. पण तिथून जे भांडण सुरू झालं, व्यक्तिगत मान अपमान, हेवा दावा, ही गोष्टच नाही. कारण आम्ही वारकरी येतं. तुकोबाराय काय सांगतात? मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आम्हाला व्यक्तिगत मान अपमानाचं काय नाही, पण आमच्या सर्वोच्च स्थानाला बोलल्यानंतर आणि तिथून पुढं बरं तेवढं एक कारण नाही. त्यांची जी भाषा आहे, जी पद्धत आहे वागण्याची, बोलण्याची, या सगळ्याच गोष्टीवर आमच्या मनामध्ये, माझ्या एकट्याच्याच नाही, असंख्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आक्षेप तयार झाला. कारण मनोज जरांगे जे 1 सप्टेंबर 2023ला जो लाठीचार्ज झाला आणि तिथपासूनचे मनोज जरांगे मुंबईला जोपर्यंत आम्ही गेलो आणि त्या काळात जे मनोज जरांगे हे जे बदललेले आम्ही पाहिले ना, ते आमच्या मनाला खटकलं. म्हणजे पहिल्या उपोषणामध्ये गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे, तुमचे हे इथले मंत्री असतील, हे सगळे मंत्री, अनेक आमदार सगळे स्टेजवर होते. आणि अर्जुन खोतकर आणि गिरीश महाजन त्यांना काय म्हणले, आपण मनोज दादा आपण पलीकडच्या खोलीत बोलू. तर मनोज दादा तिथं काय म्हणले, मी असा बंद खोलीत चर्चा करीत नसतो, माझी चर्चाच ओपन असते. तोही व्हिडिओ तुम्हाला देतो, तुम्ही तो दाखवा. मी ओपन चर्चा करीत असतो. अरे आमच्या अंतकरणात बसले ना, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या अंतकरणात हा माणूस जाऊन बसला. अरे काय माणूस ट्रान्सपरंट आहे, काय प्रामाणिक आहे, ओपन चर्चा करतो. सगळ्यांचा राजा झाला हृदयातला. आम्ही पण गेलो ना, आम्ही गावगाव फिरलेलो येतो, माझे असंख्य व्हिडिओ येतं, गावगाव जाऊन त्या सगळ्या याला टीचरचा विरोध हे सगळं केलं. पण तिथून नंतरचा जो प्रवासी 23 डिसेंबर 2023ला त्यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आता आपल्याला मुंबईला जायचं. ठीक आहे, मुंबईला जायचं. पण मुंबईला जाताना ते रांजणगावला बंद खोलीत त्यांनी सरकारबरोबर चर्चा केली. त्यांनी याच्यात लोणावळ्यात बंद खोलीत चर्चा केली. लोणावळ्याच्या बंद खोलीतल्या चर्चेचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्हाला देतो, तो तुम्ही दाखवा. मग पूर्वीचे जे मनोज जरांगे आहेत
मी ओपन चर्चा करतो, समाजासमोर चर्चा करतो, मी माध्यमांसमोर चर्चा करत नाही. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मुंबईत 2 जानेवारी 2024 एक बैठक ठेवली होती. त्या बैठकीला मी तिथं मुंबईला उपस्थित होतो. तर ती बैठक मनोज जरांगेंनी लाईव्ह केली. माझी समाजाला विनंती, जाऊन पहा. म्हणजे मुख्यमंत्र्यांबरोबरचा संवाद मनोज जरांगे ओपन ट्रान्सपरंट करत होते. ते मनोज जरांगे बंद खोलीत चर्चा करायला लागले. काय बंद खोलीत चर्चा करता तुम्ही? पण ठीक आहे, आउटपुट काय? वाशीमध्ये जो सगळे सोयरेचा ड्राफ्ट हातात घेतला, एक ना एक गोष्टीचे माझ्याकडे पुरावे येतं. मनोज जरांगे, दीपक केसरकर आणि मंगल प्रभात रोडा 3 जण बसलेले, तर व्हिडिओ येतं. मनोज जरांगे काय म्हणले, या ड्राफ्ट मधला काना, अक्षर, वेलांटी, मात्रा, शब्द ना शब्द मी वाचलेला आहे. आणि ओके सगळे सोयरे, बजाव ढोल, वाजवा फटाकडे, टाका गुलाल. अरे आमच्या अंगावर गुलाल टाकला, फटाकडे वाजवले, आम्ही नाचत आलो. आणि 15 दिवसात काय चमत्कार झाला? म्हणजे तुम्ही बंद खोलीत नेमकी काय चर्चा केली, हा आमच्या संशोधनाचा विषय आहे ना. हे अंतःकरणात मनात टोचत होतं, बोचत होतं. आणि हा सगळा राग तिथं बाहेर आला. अहो, मी तर एका सामान्य चॅनेलवर बोललो, मी युट्यूब चॅनेलवर पहिल्यांदी. मला तर काय महाराष्ट्र ओळखत नव्हता, काय नव्हता. मी जे माझ्या मनातलं होतं की आमचं काम काय, वारकऱ्याचं काम काय, खरं सांगणं, परिणामांची हे काय विचार न करता आम्ही खरं सांगणारे माणसं आहोत. हे माणूस इथं चुकला. आणि ही लोकशाही आहे, ही निजामशाही नाहीये. मला सांगा, निजामशाही की? बिलकुल नाही. व्यक्ती म्हणून ते चुकीचे होते की आंदोलन म्हणून? आंदोलक म्हणून. व्यक्ती काय, माझा काय बांधाला बांधे का त्यांचा? व्यक्ती म्हणून त्याच्यावर काय नाराज असेल काय कारण नाही, चालतंच ना. मित्र म्हणजे कुणी असू द्या, चेष्टा मस्करी होती किंवा इन्सल्ट होतो किंवा कुणी भांडणंही होतात, काही त्याच्याबद्दल व्यक्तिगत काहीच संबंध नाही. संबंध सामाजिक आहे. आउटपुट काय झाला मला सांगा. आज कुठे सगळे सोयरे? आज सगळे सोयरेचा स तरी निघतोय का, शब्द तरी निघतोय का? म्हणजे तुम्ही आम्हाला नाचवलं आणि मग ते काय झालं परत त्याचं पुढं? अशी एक नाही, असंख्य गोष्टी आहेत. आणि मी त्याच्यावर बोललो. आणि विरोधी पक्ष आहे लोकशाहीत. मला फोन करतात लोक, महाराज बोलू नका, महाराज बोलू नका. अरे 26 जानेवारी 1950च्या आधी बोलण्याचा अधिकार नव्हता. भारतीय संविधानानं हा अभिव्यक्तीचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणि तुम्ही निजामशहाच्या काळातल्यासारखे तुम्ही बोलू नका, तुमच्या घरावर दगड आणू, तुमचं अवघड करू, तुमचं मर्डर करू. मारलं ना मला साहेब, माझ्या घरावर दगड, माझ्या घरात माणसं घुसले मारायला, माझ्या गाडी, असंख्य जे त्यांना करता येणं शक्य होतं माझा आवाज बंद करण्याकरता, तिथे त्यांनी सगळं केलं. पण आम्ही जे खरं आहे ते सांगणारच आहे. नाही, तुमच्या घराचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंढरपूरमध्ये तुमच्या गाडीला जाळपोळ सुद्धा झाली होती. तो किस्सा काय होता? नाही, आजही हे जे मनोज जरांगेचे, मराठा समाज नाही, मनोज जरांगेचे जे तथाकथित जे कार्यकर्ते आहेत, हा, त्या तथाकथित कार्यकर्त्यांकडे माझ्याकडे विथ एव्हिडन्स येतं, गुन्हेगार येतं. आमच्या नगरमधला एक आहे, स्वतःच्या गावातल्या ग्रामसभेतून त्याला ग्रामसभा बसून त्याला बहिष्कृत केलं. तो जरांगेचा कार्यकर्ता, नगरमधला अध्यक्ष मेन. विनयभंगाचे गुन्हे, दरोड्याचे गुन्हे, नको ते गुन्हे त्याच्यावर. हे असले कार्यकर्ते, आणि हे असले कार्यकर्ते आवाज बंद करण्याकरता हे असले प्रयोग करतात. कोणाला तरी दारू पाजून घरी सोडायचं आणि कोणाला तरी काय करायला लावायचं. हा सगळा प्रकार हा कशा करताय? फक्त आणि फक्त तुम्ही बोलू नका. पण बोलणं, लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष पाहिजे ना, विरोध बोलणार तर पाहिजे ना, का बोलायचंच नाही कोणी? नरेंद्र मोदींनी राहुल गांधीला बोलूनच द्यायचं नाही का? म्हणजे पूर्वी जर मनमोहन सिंगचं सरकार होतं, मग त्यांनी भाजपला बोलूनच द्यायचं नाही का? अरे निकोप लोकशाही आहे. आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, आणि सत्य सांगण्याचा अधिकार आहे. तो आम्ही सांगत राहणार. आंतरवाली सराटीमध्ये तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या कानात असं काय बोलला होता की ते चिडून तुम्हाला बोलले? काय झालं? काय किस्सा होता? काय झालं? कुणीची आहे ना उपोषण सोडण्यासाठी त्यांनी कळकळीची विनंती केली, काही करा बाई, उपोषण सोडा. आम्ही म्हणलं बसलाच कशाला तू? 26 तारखेला 26 जानेवारीला ड्राफ्ट घेतला. आणि त्याची मुदत किती दिवस होती? तिथून पुढं 15 का 16 दिवस त्याची, म्हणजे 16 जानेवारीला त्याची मुदत संपत होती. त्याला मध्ये हरकती, त्या काय जो पिरियड होता 10-15 दिवसाची, 16 फेब्रुवारीला संपत होती. आणि 16 फेब्रुवारीला संपत होती. आम्ही काय म्हटलं, बा रितसरची मुदत आहे आणि अध्यादेश येतो, त्याला लोकांच्या हरकतीला मुदत असते, तुम्ही काही हाताताईपणात बसू नका. पण त्यांना कोणाच तरी फोन आला
तुम्ही झाले आणि त्यांच्या संग सेटलमेंट केली आणि आमकं केलं आणि कोणाचा आला माहित नाही. फोन आला आणि मग त्यांनी उपोषणाला बसले ते 10 तारखेला. अरे मग त्याची जी कायदेशीर प्रक्रियेची मुदत आहे मग त्यांना तीर्थाळताळ येते. जे सरकार होतं 26 तारखेला तुम्ही 10 दिवसापूर्वी आमच्या संग नाचले, गुलाल खेळले आणि तुम्ही लगेच जाऊन उपोषणाला बसले. मग त्यांनी सांगितलं उपोषणाकडे कोणी जायचंच नाही. मग यांनी विनंती केली, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात, महाराज जाऊन द्या, दादा बसलेत, पाटील बसलेत, हे उपोषण सोडायला पाहिजे, कोणाला तरी मंत्र्याला घेऊन या, काहीतरी करा उपोषणाला, त्यांचं उपोषण सोडा. आणि कोणी जे आहे ना, आम्ही हातापाया पडलो ते कमिशनरच्या, संभाजीनगरचे कमिशनर मधुकर राजे आर्दड, चला साहेब चला साहेब चला साहेब, त्यांचा इकडे काय दौरा होता आणि त्या दौऱ्यात घालून त्यांना कसं तरी आणलं. आणि मग आम्हाला वाटलं आता मोठा माणूस आहे कमिशनर म्हणजे काय बा ऐकतेन. आम्ही स्टेजवर बसलो, त्यांनी आता इथं मी बोलू सुद्धा शकत नाही, इतके घाणघाण, तुम्हाला मी त्याची रेकॉर्डिंग देतो. काय ते आता मला बोलताच आहे ना, कसं बोलावं, आम्हाला लाज वाटती. इतक्या घाणघाण शिव्या त्यांनी कोणाला दिल्या, फडणवीसांना दिल्या, आपले काय एकनाथ शिंदेला दिल्या, अजितदादाला दिल्या, सगळ्या सरकारला दिल्या, सगळ्यांना शिव्या दिल्या. आज जे अजितदादाबद्दल फार प्रेम आहे ना, माझ्याकडे प्रचंड रेकॉर्डिंग आहे त्यांच्या. अजितदादाला किती घाणेरड्या खालच्या पातळीवर जाऊन मनोज जरांगे बोलले ते. अरे म्हणलं आम्ही हातापाया पडून आणले उपोषण सोडायचं आणि तुम्ही शिव्या काय देता, काय देता. ते म्हणले माझ्या पोटात काय नाही. म्हणून मी त्यांच्या कानात म्हणलं बाबा तुम्ही पाणी प्या. ते ऐकनात म्हणलं तुम्हाला आदेश आहे तुकाराम महाराजांचा, माझा आदेश नाही, मी कोण आहे, मी फार क्षुल्लक माणूस आहे. पण ज्या माणसाच्या अंत पाणी पिलं म्हणजे काय होईल बाबा ह्या माणसं. आणि सगळे जे खालचे बसलेले माणसं होते ना, ते सगळे काय म्हणत होते, पाणी प्या पाणी प्या, मनोज दादा पाणी प्या. त्यांचे घसे सुकले होते. मी काय वेगळं बोललो तिथं, काय चूक आहे माझी, मी पाणी प्या म्हणलो. आणि बरं झालं परमेश्वरांनी ते पाणी नाही प्याला, नाही तर मी अजून त्याच्या घरी पाणी भरीत असतो तिथं, त्या अंतरावरील मी अजून तिथं गुलामीत असतो, तिथं सालानी कामाला असतो, तिथं पाणी प्या म्हणलो. आणि तिथून मला आलं निघ, तिथं तुकोबारायला तू बोलला. अहो मी काय म्हणलो, देहूवरून आलो आणि आहेच ना मी जगद्गुरु तुकोबारायांच्या भंडारा डोंगरावर माझी संस्था आहे. तिथं कोणी ना करू शकत नाही. कोणी काही जरी बोललं ना, त्या भंडारा डोंगराच्या 7 बाऱ्यावर माझं नाव आहे. मी काय लय मोठा नाही. ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. भगवंताने मला तिथं पायापाशी जागा दिली सेवा करायला. आम्ही काय मोठेपणा सांगत नाही. आहेच तिथलं मी तिथलाच रहिवाशीच तिथलं आहे मी. काय कारण होतं बोलायचं. कार्यकर्त्याशी असं बोलतात, कसं बोलतात. शिवाजी महाराज त्यांचे जे कार्यकर्ते येतं, तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचं त्याची जी समर्थक उपमा देतात, त्याची शिवाजी महाराजांची कुठलीच काही होऊ शकत नाही तुलना, किंवा सर पण नाही. पण तुम्हाला शिवाजी महाराजांचे काही गुण, शिवाजी महाराज काही बोलले असते ना लोकांशी चांगले. बरोबर. ते जिवाजी महाले शिवाजी काशीद पालखीत बसून पन्हाळगडावरून सिद्धीजवळच्या छावणीकडे गेले शिवाजी महाराजांचा वेश घालून. त्यांना माहिती होतं पक्क मारणार आहे आपण. मग तुम्ही विचार करा, जो माणूस मरायला तयार आहे, शिवाजी महाराजांचं संभाषण डायलॉग बाजी कशी असेल, कसं किती प्रेमाने बोलत असतील. चुकत नाही का माणूस, काही होत नाही का. काय पद्धत आहे भाषा बोलायची. अरे स्वतःच्या कार्यकर्त्यांशी वय बघत नाही, म्हातारं कोतारं कोणी बघत नाही, कोणालाही शिवाय देन, कोणालाही गाडी देन, काही कर. या व्यक्तिगत आणि आंदोलनातल्या ह्या दोन्ही गोष्टीला आम्ही प्रचंड वैतागलो होतो. अक्षरशः गावाने विनंती केली, महाराज तुम्ही या, काही करा. मग मी आणि आमच्याबरोबर एक साहेबांची ही जवळची होती, या तुम्ही या इथं. आणि आलो तिथं. तर तिथं गेल्यावर हा तमाशा, हा अपमान, परत बोलावलं, परत गेलो आम्ही. अरे म्हणलं ह्या माणसाकडे काही आता नेतृत्वाची ज्याला गुण म्हणतात ना, किंवा जी स्ट्रॅटेजी म्हणतात, रणनीती म्हणतात, आता तुम्ही आणलं ना, हे सगळे सोयरे पदरात तर पाडून घ्यायचं होतं ना, त्याचं कायद्यात रूपांतर तर करून घ्यायचं होतं ना. 16 तारखेला तो पूर्ण होणार होता. 10 तारखेला कशाला उपोषणाला बसले. तुम्हाला फोन येतो कोणास तरी आणि तुम्ही उपोषणाला बसतात. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खटकलेल्या आहेत आणि म्हणून मी बोलतोय. महाराज आता याच्यानंतर तुम्ही आता जसं बोललात, त्यानंतर तुमच्या वारकरी संप्रदायावर, तुमच्या कीर्तनावर सुद्धा प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केले होते. तुमच्यावर पर्सनली टीका सुद्धा केली की महाराज म्हणून तुम्ही थोडेसे दोषी आहात. याकडे कसं बघता. काय समाज माध्यम लोकांनी नाही टीका केली माझ्यावर लोकांनी नाही टीका केली. माझ्यावर टीका कोणी केली माहिती का. हे मनोज जरांगेंनीच टीका केली. काय टीका केली म्हणले, मी मनोज जरांगेंच्या विरोधात बोलण्यासाठी फडणवीसांकडनं सुपारी घेतली आणि काय 40 लाखाची सुपारी घेतली. कोणाकडून, त्यांच्याकडून. मी 300 कोटी रुपये गोळा केलेत. त्यांचे तोंडातले वाक्य आहे बरं का, तुम्हाला ती व्हिडिओ देतो, तुम्ही ऐकून दाखवा लोकांना. 300 कोटी रुपये घेतले. मी काय केला म्हणे, मी विनयभंग केलाय, माझ्यावर गुन्हे दाखलेत बलात्कारासारखे, मी भोंदू बाबा आहे, मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत मी काम केलंय, आणि हा मला म्हणतो मी भोंदू बाबा आहे. कसं सहन होईन मला.
मी पोलिसांकडे गेलो, हे माझं प्रचंड ह्या माणसाने बदनामी केली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅनलवर तुमचे टॉप 100 असतात, टॉप 24 असतात, टॉप 10 असतात, सगळ्या माझ्याच बातम्या चालू होत्या. यांनी 40 घेतले फडणवीसांकडून, मी 40 लाख घेतली, मी 40 लाख घेतले. मी गेलो कोर्टात, काय पुरावे द्या, असे आरोप करता येत नाही. आत्ता 5 फेब्रुवारीला जालन्याच्या पोलीस स्टेशनच्या अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर तोही व्हिडिओ तुम्ही दाखवा मनोज जरांगेचा. असे बोगस आरोप करायचे नाही. अमोल खुनेला तो म्हटला असे बोगस आरोप करायचे नाही, पुरावे द्यायचे. तरच नाही पुरावे दिले तर तुमच्यावर आम्ही म्हणजे मनोज जरांगे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार बोगस आरोप केल्यावर. आणि मग आता मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, मी यायला पाहिजे ना कोर्टात. तुमचं ठीक आहे, काही काम असेल वकील तर द्यायला पाहिजे ना. तुमचं काहीतरी डिनाय तर करायला पाहिजे ना. आरोप हे आरोप खोटे येतं खरे येतं, काहीतरी तुमच्या 4-2 ओळी लिहून द्यायला पाहिजे ना. का नाही तुम्ही कोर्टात आले? पत्रकारांनी, तुमच्यासारख्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, अहो ते अजय महाराज बारसकर आणि त्यांनी ती तुमच्यावर 40 लाख रुपये घेतल्याचा गुन्हा दाखल. कोण महाराज? थांब, तुला कळन कोण महाराज. मनोज जरांगे, तुझे व्हिडिओ आहे, तुझं सगळं आहे. आणि काय म्हणला तो? मी IQ माहितीवर बोललो. IQ माहितीवर बोलला मनोज जरांगे. माझ्याकडे खूप IQ माहिती आहे. बोलू का मी? पिंपरी चिंचवडवरून लाल रंगाची स्विफ्ट येत होती सरपंचाच्या बंगल्यावर, आणि मग ते स्विफ्टमधून कोण येत होतं, आणि मग तुम्ही वर काय काय करीत होते. माझ्याकडे IQ माहीत नाही, माझ्याकडे व्हिडिओ येतं, माझ्याकडे फुटेज येतं. बोलू का? अरे आम्ही समाजाचा प्रश्न आहे, हे व्यक्तिगत हेवे दाव्याचा प्रश्न नाही. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हा सगळा बोगस. आणि मग हाड म्हणायचं दलाल. पत्रकाराला हाड मानलं मनोज जरांगे. पत्रकार प्रश्न विचारतात आणि हा पळून चालला. अहो हा 1-1, 2-2 तास कॅमेरा याच्या पत्रकार परिषदा, 2-2 तासाच्या पत्रकार परिषदा येतात, आणि काल 2 मिनिटात का पळून गेले? उत्तर नाही. नीट लक्षात घ्या, मनोज जरांगेकडे उत्तर नाही. आत्ता तुम्ही मला ओळखीत नाही का पत्रकार महोदय? तुम्ही मला ओळखत नाही? महाराष्ट्रातलं मला कोण ओळखत नाही की मनोज जरांगेला पहिल्यांदा महाराष्ट्रात, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या त्यावेळेसची जी उपमुख्यमंत्री होती फडणवीस साहेब, त्यांना आईमाईवरून घनघन शिव्या यांनी दिल्या. महाराष्ट्रात पाहिलाय मुख्यमंत्री फडणवीसांच्या, मी काय भाजपच्या पक्षाचा नाही, पण कोणाच्याही आईला कोणी जर काही बोललं ते आम्ही नाही सहन करू शकत, कोणी सहन करू शकत नाही. तुम्ही नका, कोणीच करू नका सहन. असे ते तुमच्या मॅचवर टुंग टुंग आवाज करून ते बंद करावं लागले ना ते शिव्या. इतक्या खालच्या स्तरावर तुम्ही जाऊन बोलले. अरे कोणाच्याच आम्ही बोलू शकत नाही. आणि मग तुम्ही अशा पद्धतीने बोलतात, अशा पद्धतीने वागतात, हे कुठलंही. आणि मग आज तुमच्यावर वेळ आली, मग कोण महाराज आहे? महाराज कोण आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मनोज जरांगे, सगळ्या कमेंट तुम्ही वाचता. काल तुम्ही गेलते ना मंगळवेढ्याला सभेला, तुम्हाला चांगलं माहिती मनोज जरांगे. किती लोक होते तिथं, भला स्टेज केला, सगळे आमच्याकडे सगळे व्हिडिओ येतं, सगळे डॉक्युमेंट आहेत, सगळे. काही करायचं नाही आम्हाला. समाजाचं भलं काय, समाजाचं हित काय? अहो आमचे हेवे दावे सोडून द्या ना. मला काय करायचं? समाजाच्या कल्याणाचं काय गोष्ट आहे ती तुम्ही बोला ना. काय समाजाच्या कल्याणाची गोष्ट आहे? एक लीडर म्हणून, एक नेता म्हणून काय कोणचे गुण आहेत मला सांगावं. त्यांचे 4 लोक त्यांनी पाठवावेत. मी जाहीर माफी मागून, चुकलं ते केस फीस काय, हा फार काय मोठा प्रश्न नाहीये. समाजाचं हित हाच आमच्या समोर प्रश्न आहे. त्यांनी काय केलं? SEBC जे आरक्षण आहे, पहिल्यांदा राणे साहेबांनी जे आरक्षण दिलं ते आरक्षण टिकलं नाही. नंतर मग ज्यावेळेस भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेस हे सगळं भांडण चालू होतं. आणि मग आम्ही माझ्यावर काही सिनियर आहेत, आमचे काही कायदे क्षेत्रातले माझे गुरुवर्य आहेत, सगळ्यांनी विचार केला आणि मग आम्ही त्याच्यात इंटरव्हेक्शन ही पिटिशन दाखल केली. अजय साहेबराव बारसकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र 4255/2017 ही माझी पिटिशन आहे. आणि या पिटिशनमध्ये माननीय हायकोर्टाने, उच्च न्यायालयाने आदेश दिला की हे कोर्टाचं काम नाही, कोणची जात मागाशी आहे, कोणची प्रगती, हे कोणाचं काम आहे? हे आम्ही आर्ग्युमेंट केलं तिथं. हे सरकारचं काम नाहीये. ही जात मागाशी, ही प्रगती, तिला एसटी टाका, तिला एकशे टाका, हे काम याचं आहे, मागासवर्ग आयोगाचं आहे. हे सगळा डाटा उचला तिथं टाका. आमच्या पिटिशनवर, माझ्या पिटिशनवर गायकवाड कमिशन स्थापन झालं, म्हशे साहेबांचं आधी झालं, नंतर गायकवाड झालं, आणि नंतर SEBC आरक्षण आलं. हजारो लाखो मुलांना शिक्षणात, नोकरीत फायदा मिळाला. फक्त राजकारणात नाही मिळाला. आणि राजकारणात नकोय, पण काही गरज नाही. राजकारणात मराठा समाजाचं प्रचंड प्रतिनिधित्व आहे. सगळी विधानसभेचा इतिहास काढून बघा, मराठ्यांचेच आमदार येतं. आणि मग फक्त त्या राजकीय तुम्हाला ते कुणबी कशासाठी लागतो? हा फायदा होतो, मला मान्य आहे ना. कशात फायदा होतो? अटेम्प्टमध्ये फायदा होतो. म्हणजे तुम्हाला MPSC UPSC मध्ये जी वयाची जी अट आहे
त्या वयाच्या अटीमध्ये फायदा होतो. काही ठिकाणी शिक्षणाच्या याच्यामध्ये आर्थिक फीच्या याच्यामध्ये असमानता आहे, CBC आणि EWS आणि OBC मध्ये त्याच्यातही फायदा होतो. नो डाऊट फायदा होतो तुमच्यामुळं. काही म्हणजे या मराठवाड्यामध्ये 2-2.25 लाख दाखले दिले, पण मी त्या दाखल्यांना काही हे मानत नाही. दाखले कोणचे खरे माहिती का? मराठवाड्यात जे व्हॅलिड दिलेत त्यांनी, म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र कुणबींना जेवढी दिली तेच खरे. आणि किती येतं मी आता विचारलं. कालपासून मराठवाड्याच्या कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न आहे. आजही अनेक माध्यमांवर कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न ट्रेंडिंग आहे. प्रमाणपत्र मराठवाडा गॅझेट लागू झाल्यानंतर निघाले नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न विचारला जातो. मग किती आत्ता कालचा आकडा आहे, आजचा आकडा आहे. मी आज विचारलं आपल्यालाही कळालं. 371 काहीतरी दाखवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 371 दाखले बरं का, व्हॅलिडेशन नाही. 371 दाखले मिळाले. छत्रपती संभाजीनगर किती मोठा आकाराने जिल्हा आहे, आणि का बरं 371 मिळाले? फक्त 371, व्हॅलिडेशन एक नाही बरं का. मग का जर सरसकट ज्याला तुम्ही म्हणले ना, आता आणलाय GR, मग मी तुम्हाला ॲफिडेविट करून द्या, तुम्ही त्याला ॲफिडेविट करून द्या, तुम्ही त्याला ॲफिडेविट करून द्या, कसं काय पुरा संभाजीनगर जिल्हा व्हायला पाहिजे ना. आणि मग का तुम्ही करत नाही, त्याच्यावर का बोलत नाही? बघा तुम्ही 2 तारखेला आमचा वाद काय, मी का बोलतो एवढ्या पोटतिडकीनी, समाजाने समजून घ्यावं का बोलतो मी. 2 तारखेला ज्यावेळेस विखे पाटील आणि बाबाराजे आणि अजून जयकुमार गोरे, अजून उदयजी सामंत हे मंत्री होते, त्यांना पाणी पाजलं आणि तो GR हातात घेतला. त्यावेळेस मनोज जरांगे तुम्ही काय म्हणले होते? बाबाराजे, विखे पाटील, 1 महिन्याच्या आत झालं पाहिजे ना आम्हाला सगळं, तुम्हाला 1 महिन्याची मुदत, नाही तर मी तुमच्या दारात येऊन बसन बरं का. हे शब्द येतं, तुम्ही दाखवा हे काढून. विखे पाटील, मी तुमच्या दारात येऊन बसन, मला हे सातारा गॅजेट 1 महिन्यात लावून द्या. 2 कधी उठलेले ते 2 सप्टेंबरला. कालपासून सातारा गॅझेटचं सुद्धा चर्चा आहे. ते तिकडे गेले तेव्हा ते बोलायला लागले, आम्ही बोलायला लागलो, ते अमोल खुने बोलायला लागला, तेव्हा यांना समाज आठवला. नाही तर चलो दिल्ली को जाएंगे, बेसन भाकरी खाएंगे, डांबरी डांबरी शिजाएंगे, हेच चालू. त्याला विचारलं पत्रकारांनी, मला सांगा ना, नेत्याकडं कार्यक्रम पाहिजे, विजन पाहिजे. काय विजन आहे हो? म्हणले दिल्लीला जायचं. कशाला? म्हणले हमारे उधर बांधव है आणि उनको भेटणे का, आणि उनको महाराष्ट्रातले स्टँडअप कॉमेडियन येतं, दुसरं काय नाही. म्हणजे आमच्याकडे जशी महाराज येते, इंदोरीकर महाराज, ते तरी लोकांचं म्हणजे लोकांना दुःखित लोकांना हसवतात. तुमचं काम काय आहे? लोकांना दुःखच येऊन द्यायचं नाही. अशा पद्धतीने कुठलंही विजन नाही, कुठलंही काय नाही. आणि 2 तारखेला तुम्ही त्याच्यानंतर काय म्हणले की गडावर आले, त्यांचा सत्कार केला आपल्या नगर नारायणच्या गडावर. तिथं काय म्हणले, जर 17 तारखेला म्हणजे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आहे, त्या दिवसापर्यंत जर नाही दिलं तर मी मुंबईचा भाजपाला बंद करीन. बरोबर. मग ते पुन्हा काहीतरी विखे पाटलांनी फोन केला किंवा कोणी फोन केला, गाड. मग म्हणले 1 महिन्यात द्या, नाही तर मग दिवाळीला आम्ही असं करून टाकू. 1 महिना गेला, 2 महिने गेली, 3 महिने, वर्ष गेलं, दुसरं वर्ष लागले, दुसऱ्या वर्षाचा दुसरा महिना हा. आणि काल बोलायला का लागले ते? मी बोलतोय, ते कोटकर बोलतेत, ते अमोल खुने बोलतेत, आणि म्हणून ते आता बोलायला लागलेत. बरं, अमोल खुनेचं सत्य काय? कारण अमोल खुने बद्दल भरपूर चर्चा चालू आहे, तुम्ही सुद्धा त्यांची पाठराखण केली आहे. अमोल खुने जे बोलतात त्यामध्ये काय सत्य? हे पहा, त्याच्यामध्ये तथ्य असं आहे की हे कोणी करायला लावलं. बाबूराव वाळेकरांची पत्रकार परिषद झालेली आहे, त्यांनी सांगितलेलं आहे प्रेसमध्ये. अमोल खुनेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं प्रेसमध्ये की मनोज जरांगेंनी काय नारायणगडला एक सप्ताह घेतला होता आणि 4,000 मुरदुंग लावायचे, 2,000 काय टाळकरी उभा करायचे, 10 लाख लोक आणायचे, वर्गणी गोळा केली. आणि मग वर्गणी गोळा केली, मग त्या वर्गणीत एक झेंडा लावला. त्या वर्गणी कोणाकोण गोळा केली? त्या 3 नावं घेतलीत, सुरेश अण्णा धस, जयदत्त क्षीरसागर आणि धनंजय मुंडे. त्यांच्याकडून पैसे आणले. किती आणले त्यांनाच माहिती, परमेश्वराला काय, त्यांनी किती दिले, यांनी किती आणले. तेवढ्या याच्यात काय केलं बा, नारायणगडावर एक झेंडा लावला. बरं, आता सप्ताह करायचा होता ना, ते 4,000 मुरदुंग आणा, काही टाळकरी आणायचे 4,000, असं सप्ताह व्हाय ना. लोक आडायला लागले, तुम्ही वर्गणी गोळा केली, काय झालं. मग त्यावेळेस म्हणजे अमोल खुनेंनी जे सांगितलं ते सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेस हे मनोज जरांगे म्हणले, बाबा आता आपल्याला काहीतरी लक्ष डायव्हर्ट करावं लागलं. मग तुम्ही काय करा म्हणले, कोपर्डीच्या ते आरोपी त्याच्यावर हल्ला करा. आणि मग ते हल्ला करायला इथं आले, हे 5 जण आले. कोण? हे ते 4 जण आणि हे मनोज जरांगे, हे 5 जण आतमध्ये आले.
पोलीस रेकॉर्डला माझ्याकडं सगळा डाटा गोळा केलेला आहे मी त्या केसचा, सगळा टोटल डाटा गोळा आहे. पंचनाम्यामध्ये 5 कोयते सापडलेले आहेत. पंचनाम्यामध्ये 5 कोयते सापडलेत आणि आरोपी किती धरलेत? 4 धरलेत. कोयते 5 सापडले. हा 5वा कोयता कोणाचा? 5व्या कोयत्यावाला कोयता टाकून पळून गेला. अमोल खुनेंचं दुःख काय आहे? अमोल खुने, बाबुराव वाळेकर, राजू जराडा आणि गणेश खुने यांनी हे ऐन तारुण्यात त्यांना 5 वर्षाची शिक्षा लागली आणि 20-22 महिने ते येरवाड्याच्या जेलला होते. त्यांची सगळी दुःखाची कैफियत सगळी ऑन रेकॉर्ड आहे, सगळे याच्यावर आहे. मी काय ते अधिक वाढवत नाही. आणि त्यांनी कशासाठी केलं? समाजाकरता केलं. कोणाकरता केलं त्यांनी? की बुवा समाजाकरता यांनी सांगितलं म्हणून बरं का. आता हा कालच्या मिटिंगला, काल पत्रकार परिषद घेतली, माझा प्रश्न विचारला, काय म्हणले ती बारसकर महाराजांनी तुमच्यावर केस केली, पत्रकारांनी विचारला. तर त्याचं उत्तर काय होतं माहिती आहे का? माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. जरांगे, तुला प्रश्न काय विचारलाय? बारसकरांनी केस केली, तुझं काय म्हणणं आहे? आणि उत्तर काय देतो पत्रकारांना? माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. तुला असं विचारलं होतं का तुझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का नाहीये? प्रश्न काय आहे? बारसकरांनी केस केली आणि तुझं उत्तर काय आहे? न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. अरे न्याय व्यवस्थेवर विश्वास तुझ्या सासऱ्याचा बी आहे, कारण तू सासूरवाडीला राहतो म्हणून मी सासऱ्याचं सांगितलं. विषय लक्षात घ्या की हे जे साहेब आहेत हे सगळं विचलित करून टाकतात. आणि तो अमोल खुने, आता ती काही न्यायप्रविष्ट केस आहे, त्याच्यात काही मी अधिक बोलणार नाही. पण माझा एक प्रश्न आहे, एक प्रश्न आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला, ऐकणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना एक प्रश्न आहे. मनोज जरांगे काय म्हणतात की तो परळीचा खरकाट्या, हा, आणि त्याच्या भाषेत आता आम्ही धनंजय मुंडेच म्हणणार. तो काय म्हणायचं की तुमचं चलून द्या, काय तो मास्टर माइंड आहे, त्यांनी सुपारी दिली. मनोज जरांगे, तुम्ही जर 96 कोळी क्षत्रिय मर्द मराठा असता तर तुम्ही FIR मध्ये धनंजय मुंडे यांचं नाव टाकलं असतं. ती तपास करते ती तिकडे पोलीस, त्यांना अटक करायची नाही करायची, त्यांच्यावर पुरावे आहे नाही आहे, हा पोलिसाचा प्रश्न आहे. पण तुम्ही FIR मध्ये, तक्रारीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव का टाकलं नाही? या गरीबाचं नाव का टाकलं? जर हा मास्टर, हा जर ठीक आहे, हा सुपारी घेतली, तुमचं म्हणणं आहे ना, आपण खरं मानू तुमचं म्हणणं, ह्याने अमोलने सुपारी घेतली, पण देणारा कोण आहे? धनंजय मुंडे. मग नाव का नाही टाकलं? कारण ह्या मनोज जरांगेमध्ये हिंमतच नाही. धनंजय मुंडेंचं नाव टाकायची हिंमत नाही. असाच आता दुसरा एक आरोप सांगतो तुम्हाला. 25 फेब्रुवारी, माझ्या सगळ्या तारखातूर का सगळ्या पाठ आहेत सगळ्या. पण धनंजय मुंडेवर एवढा आरोप का? आणि धनंजय मुंडेचंच नाव आणि चर्चेत काय येतंय? कसं आहे, आता ते बीड आहे, बीडमध्ये काय आहे त्याला माहिती आहे. धनंजय मुंडेंना बोललं, आता मुद्दे नाही राहिले, मग बरोबर जे काही राजकीय विरोधक असतात ते बरोबर माझ्या मागे येतील, समर्थन करतील. धनंजय मुंडे हा विषय काढून टाका बरं. मनोज जरांगे यांच्या भाषणातून 1-2-3 विषय काढून टाकायचे. त्याच्याकडे काय प्लॅन आहे? आता आरक्षण तर मिळालं आणि धनंजय मुंडे आरक्षण कोणतं मिळालं? किंवा मग त्याचं म्हणणं आहे मिळालंय आरक्षण. या मनोज जरांगेंचं म्हणणं आहे की आता मग गुलाल कसला घेतला? गुलाल घेतला ना, गुलाल खेळले का नाही? विखे पाटलांच्या डोक्यावर गुलाल लावला का नाही त्यांनी? सगळ्यांचे फोटो आले का नाही? मग आरक्षण मिळालं का नाही मिळालं? 397-98 लोकांना मिळालं ना आरक्षण, आणि दमादमाने मिळन. अरे जरांगे, तू आता शिवनेरीला जाणार आहे 19 तारखेला. मी फक्त आठवण करून देतो, याच शिवनेरीच्या पवित्र मातीवर तो काय म्हणला होता? ती माती अशी घेतली आणि कपाळाला लावली आणि काय म्हणला? मी मेलो तरी उठणार नाही, मराठा आणि कुणबी एक आहे, हा GR मी घेऊन येणार म्हणजे येणार. आता कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघन, नाही तर आरक्षणाची विजययात्रा निघन. मनोज जरांगे, कुठे आहे तुझी यार? आणलं काय तुम्ही नेमकं मुंबईवरून? हाच ऑब्जेक्शन आहे. हा बोलतो एक आणि करतो एक, म्हणूनच त्याचा नामचा वाद आहे. बाकी काय कारण आहे? म्हणजे व्यक्तीला विरोध नाही, फक्त आंदोलन. प्रश्न व्यक्तीला काय विरोध आहे? काय त्याचा माझं ते काय माझं घोडं मारलं का काय केलं? काय नाही, व्यक्तीला विरोध. संघटना, आंदोलन याच्यामध्ये जे तुम्ही निर्णय घेता, ती जी निर्णय प्रक्रिया आहे, त्या निर्णय प्रक्रियेला विरोध आहे. एक लक्षात घ्या, मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे काय झालं? मराठा समाजाचा सगळ्यात मोठा तोटा, EWSचं आरक्षण गेलं. होतं ना चालू EWS आम्हाला. बरं ठीक आहे,
नंतर जे एसीबीसी आणलं, एसीबीसीला विरोध आहे मनोज जरांगेचा. मला सांगा, माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, हे जे एसीबीसी जे आरक्षण आहे, आत्ता अंबड आणि घनसावंगी ह्या 2च तालुक्याचं तुम्हाला सांगतो पोलीस पाटीलची भरती झाली. एसीबीसीतून लागलं नाही कुणी नाही लागलं. माझी मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे, कोणीच नाही लागलं का एसीबीसीतून? एसीबीसीतून डॉक्टर नाही झाले, MBBS नाही झाले आपले. हा मान्य आहे, थोडी फी कमी आहे, म्हणजे कुणबी आणि एसीबीसी याच्यात फरक आहे फीचा, 5-25 हजाराचा फीचा फरक असेल, पण काहीच नाही कल्याण झालं. ते एसीबीसी जे आरक्षण आहे ना, त्या आरक्षणाचे जे पायाचे दगड आहेत ना, ते दगड आम्ही येतं खस्ता खाल्ल्यात, आम्ही बी गेलोत, पण आम्हाला अशी स्टंटबाजी जाहिरातबाजी हे आम्हाला नाही जमलं, आम्ही त्याच्यातले नाहीच येतं. बीडमध्ये सर्वात जास्त जातीवाद का वाढलेला दिसतोय? म्हणजे एकीकडे मराठा, एकीकडे वंजारी. तुम्ही जसं आता बोललात की धनंजय मुंडे हे नाव काढल्यानंतर मराठा आरक्षणाचं किंवा त्यांचे आंदोलनच दिसणार नाही, मग कुठेतरी जातीवाद आपल्याला बघायला मिळतोय मोठ्या प्रमाणात, आणि सोशल मीडियावर पण सुद्धा एकदम काट्याची टस्सर आपल्याला बघायला मिळते. पहा कसं आहे, आमच्या वारकरी संतांचं सगळ्यात महत्वाचं काम काय, वारकरी संतांचं सगळ्यात महत्वाचं काम काय, तर त्यांनी हे जे 18 पगड जाती होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या. अवघी एकाचीच विण तेथे कैशी भिन्न भिन्न जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मी नगरला राहतो, बोलेगाव फाटा त्या भागात, आणि आमच्याच भागामध्ये आमचे एक मराठा समाजाचे लांबरूड महाराज म्हणून येतं, ते मराठा समाजाचे येतं लांबरूड महाराज. तुम्ही या कधी, आणि ते मराठा समाजाचे त्या लांबरूड महाराजांनी भगवान बाबा आणि वामन भाऊचं मंदिर बांधलंय. कोणी बांधलं? मराठा समाजाच्या वारकऱ्यांनी बांधलं ना. मराठा या तुम्ही सगळ्यांचं, सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, संतांनी एक केलाय समाज. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सगळे 18 पगड जातीचे संत आहेत, यांचं काम काय, एक केला समाज. राजकीय वाद असतात, एक लक्षात घ्या, जाती जातीमध्ये भांडण नाही, मी तर हे मानणारा माणूस आहे. पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. दिंडीला चाललो ना, आम्ही विचारित नाही अक्षय ताठे तुम्ही कोण येतो आणि तुम्ही कोण आहेत, मग तुम्ही आमच्या जातीचे, मग तुमच्या पाया पडायचं का? नाही, तुम्ही कोण जातीचे, तुमचं वय काय हे आम्हाला घेणदेण नाही, तुमचं पद प्रतिष्ठा पैसा तुमचं काय घेणदेण नाही. माऊली पाया, जय हरी, माऊली पाया. काय जात ही संतांनी नष्ट केली. आता राजकारणामध्ये काय होतंय, गावात 2 गट असतात, एका गटाकडून हा उभा राहतो, आता वंजारी समाजाचा उमेदवार उभा राहिला, मराठा समाजाचा उमेदवार उभा राहिला, आणि मग साहजिकच तो संघर्ष होतो, साहजिक येतो, नो डाऊट त्याच्या. आणि मग राजकारण म्हणजे काय, फक्त वंजारी समाज तुमच्या तिकडे होतो ना, आमच्याकडे काय होत नाही का? आमच्याकडे मराठ्याचे निवडणुकीमध्ये उभा राहतात, भाऊ उभा राहतात, जावा किती तुम्हाला उदाहरणं द्यायची, भांडणं होतातच ना. मग ती राजकीय कटुता ती हळूहळू जातीमध्ये पसरायला लागली, आधी नव्हती, नंतर पसरायला लागली. राजकारण्यांनी पेरलेलं हे सर्व. हो, 100% राजकारणाने पेरलं. आणि मग हा जो तो त्या जातीचा, तो हा जातीचा, हे सगळं सुरू झालं. आत्ता तर काल हे महोदय मनोज जरांगे काय म्हणले माहिती का, आमच्या नगर जिल्ह्यामध्ये नेवास तालुक्यामध्ये सौंदाळा नावाचं गाव आहे, त्या गावाने तिथले आमचे बाबा आरगडे आहेत आणि सगळे गावकरी आहेत, एकूण सरपंच, त्यांनी ग्रामसभा घेतली आणि त्यांनी सांगितलं बा आमच्या गावात आम्ही जात पाळणार नाही. त्याच्यावर प्रश्न केला मनोज जरांगेला, त्या नगरमध्ये एका गावामध्ये असं झाले, तेव्हा असं कुठं असतं का, जात निर्मूलन काय, जात राहायलाच पाहिजे. मनोज जरांगे, तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतं का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली ॲनिलेशन ऑफ कास्ट नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे, पुस्तक लिहिलेलं आहे, जाती व्यवस्थेचं निर्मूलन. जरा घ्या काहीतरी वाचा. बाबासाहेबांचं विजन काय आहे? आरक्षण ही संकल्पना शाहू महाराजांनी आणली, बाबासाहेबांनी तिचं रूपांतर याच्यामध्ये केलं, कायद्यामध्ये केलं, संविधानात केलं. पण बाबासाहेबांचा दृष्टिकोन काय, विजन काय आहे? या देशामधली जात ही झाली पाहिजे, सगळे सारखे झाले पाहिजे. त्यांना बाबासाहेबांना माहिती होतं हे भांडण सुरू राहणार आहे. आणि तुम्ही काय म्हणता, तुम्ही एवढे म्हणजे बाबासाहेबांपेक्षा मनोज जरांगे शाने आहेत का, हुशार आहे का तुम्ही? ही बाबासाहेब एक बोलतात आणि तुम्ही एक बोलतात. तर हा जो ही वैचारिकता आणि अभ्यासकाची तर जरांगेला अजिबात व्हॅल्यूच नाही. अभ्यासकांना हाकलून लावतोय, चल हो खाली, म्हणजे काय मला एकट्यालाच नाही, अभ्यासकांना हाकलून लावलेलं आहे मनोज जरांगेंनी. मला सांगा तुम्ही, अंतरावलीला कधी वकिलांची मिटिंग झाली का? बा आता हे 2 सप्टेंबरचा GR आलाय, अजून काय हे आलंय, आणि मग त्याच्यावर लोक कोर्टात जाणार आहेत. मग कसा ड्राफ्ट असावा, काय कसं असावं, काय न्यायालयीन, म्हणजे हा देश न्यायालयाचा देश आहे ना. तुम्ही कोणीही कायदा करा, कसाही कायदा करा, प्रत्येक कायदा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज होतोच चॅलेंज.
आणि मग मग तो चॅलेंज झाल्यानंतर काय असावं धोरण, काय आपल्या त्याच्यामध्ये ड्राफ्टमध्ये असावं, काय असावं, कधीही नाही. हम करे सो कायदा. अहो मनोज जरांगेंचं एवढं निवेदन दाखवावं त्यांच्या समर्थकांना विनंती, बा असं असं त्याच्या सहीचं अशी काय त्याची सही आहे ना, आणि त्या सहीचं निवेदन दाखवावं. अहो निवेदन सुद्धा नाही. सगळा व्यवहार आपला कागदावर चालतो ना. कोर्टात कोण बोलतं? कागदच बोलतो ना. सरकारी कार्यालयात कोण बोलतं? कागदच बोलतो ना. प्रेसवर छान इथं जाऊन भाषणं ठोकून काय असलं काही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींना आमचा पूर्ण आक्षेप आहे. आणि हे तुम्ही जातीयवादाचं केलं ना, की जातीयवाद म्हणजे फक्त एका विशिष्ट, आणि हे सगळीकडे चालू आहे, आजचं नाही आहे, हे पहिल्यापासून आहे. फक्त हा त्याच्यामध्ये नवीन एक हे आलेलं आहे, बा ह्या जाती व्यवस्थेतून मला कसं पाठिंबा मिळेल हे धोरण आहे त्यांचं. आणि म्हणून ती त्यांना बोलतात, आणि मग त्यांना बोललं की लोक टाळ्या वाजवतात. जे समजा वंजारी समाजापासून जे काही लोक दुखावले गेले राजकारणातून, ते लगेच आपोआप यांच्या पाठीमागे येतात. हाच त्यांचा गर्दी जमवणे किंवा लोक जमवण्याचा उद्देश. म्हणून ते मनोज जरांगे त्या अँगलनी हे करतात. जर नसते तर त्यांनी धनंजय मुंडेंची रात्री 12 वाजता भेट घेतली नसती. सुरेश धसांनी एक भेट घेतली तर त्याचा इतका डाव प्रवाह, सुरेश धस असं झालं, तसं झालं, आमकं झालं, तर तो भाग वेगळा आहे, मला त्याच्यात पडायचं नाही. पण तुम्ही पण भेट घेतली ना. कुणी भेट घेऊ शकतं असं, म्हणजे भेटच घ्यायची नाही का? आता मी जर थोडंफार काही बोललो आता धनंजय मुंडेबद्दल, तुम्ही काय म्हणणार, धनंजय मुंडेचा माणूस म्हणजे आमच्यावर लगेच. आणि मी पहिला ठोकलाय ना, तर तू मला सिद्ध करून द्यायचं मनोज जरांगे. तुम्ही नगरच्या अहिल्यानगरच्या न्यायालयामध्ये पुरावे घेऊन यायचं आणि सिद्ध करून द्यायचं. मी देवेंद्र फडणवीसांकडून कशी 40 लाख रुपये घेतले, कोणत्या नोटा घेतल्या, मी कसा फडणवीस यांच्या पक्षाचा माणूस, ही सिद्ध करून द्यायचं. आपण बोलायचं. जरांगे आता तुम्ही म्हटलेत की आमची वैयक्तिक दुश्मनी नाहीये, आंदोलनाला तुमचा विरोध आहे. जरांगे पाटलांसोबत जर तुमचा थेट संवाद झाला तर तुम्ही काय सांगाल, किंवा संवाद करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? नाही, बिलकुल संवादाचे. बघा आता मी जर असं म्हणलो ना, मग ती लगेच म्हणते कसं आहे, एक कळण्याचा एक स्तर जो असतो, म्हणजे त्याचे जे समर्थक आहेत, त्याचे जे ट्रोलर्स आहेत, त्यांचा एक स्तर असतो. संवादासाठी प्रत्येकानं नेहमी खुलं राहावं, काही अडचण नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांशी संवाद केलेला आहे. त्यांनी पाहिलं नाही, प्रत्येकाशी संवाद आहे त्यांचा. प्रत्येक इंग्रजांशी, आदिलशाह आहे, मुघलशाह आहे, निजामशाह आहे, बिदरचा आहे, गोवळकोंड्याचा आहे, औरंगजेब, सगळ्यांशी संवाद केला. काय हरकत नाही. मी समाजाचं जर चांगलं होत असेल तर मी कधीही संवाद करायला तयार आहे. येऊन काहीही करायला तयार आहे. जर पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, व्यक्तिपूजा आणि आमचा राग काय आहे? JCPतून फुलं टाकल्यावर आरक्षण मिळतं? तुम्ही सांगा बरं. तुम्ही आता पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षापासून आहात, कशासाठी फुलं लागतात? आम्हाला तर निश्चित, तुम्ही तो साप्ताच्या स्टेजवर जाताना सांगतो, तुकोबाराने काय सांगितलं की बा हार फुलं घालून डोका लावू नये फाळा आणि माळ घालू नये गळा. तुकोबाराने सांगितलं, ठीक आहे, आता सगळेच घालतात, तो भाग वेगळा आहे. कीर्तनकाराच्या गळ्यात कोणी हार घालतं? एक हार घातला. आता तुम्ही जर असा 2-2 लाखाचा हार आणायचा आणि त्याच्यात असं मुंडकं गुंतवायचं, ही काय पद्धती आहे? आणि येवल्यामध्ये म्हणजे 2023 नोव्हेंबर मधली घटना आहे. गोकुळ कदम हा आपला तरुण मराठा समाजात भोळा माणूस, जरांगे पाटील येणार आणि मग अशी इकडून 11 JCP, इकडून 11 JCP उभा केली. त्या JCPच्या फाळक्यात फुलं कुठून आणली सिस्टीम? काय प्रकार काय हा? JCPतून फुलं घेतून काय कल्याण होणार आहे? एकच उत्तर द्या, मी सगळं मागत येतो, मी एक शब्द बोलणार नाही. हे एवढं हे हार घालायचे काय उपयोग काय? तोटा सांगतो, लॉस. गोकुळ तो नावाचा आमचा स्वर्गवासी भावंड, तो ते फुलं टाकता काहीतरी गड त्या JCPतून काय हे झालं, JCPतून खाली पडले आणि तो आमचा माणूस, एक मराठा समाजातला एक माणूस गेला. तुम्ही मदत झाली त्याला, सगळं केलं, आमच्या येवल्यातली मराठा समाजाने मदत केली, सगळं भाग आहे. पण माणसाची तुम्ही कशी तिथं भरपाई करून देणार तुम्ही? आणि कशा करता गेला माणूस? फुलं टाकता ना. ही संस्कृती आपली नाही. आता जनतेला तुम्ही जाता जाता काय सांगा, संदेश द्याल थोडक्यात शेवटचा? जनतेला संदेश असा आहे की आपल्याला सत्य कळलं पाहिजे, खरं कळलं पाहिजे. गर्दी म्हणजे सत्य नसतं. गर्दी जमवणे आणि मग गर्दीच्या जोरावर काही दाखवणं हे सत्य नाही. माझी एकच विनंती आहे, बा सत्य शोधन करा. अंतकरणातला भाव काय आहे तो तपासा. माझा असू द्या, कोणाचा असू द्या, पुढाऱ्याचा असू द्या, आणि त्याच्यावर निर्णय घ्या. एवढीच माझी विनंती आहे. निश्चितच आपल्यासोबत बावस्कर महाराज होते. खरं तर त्यांनी खूप अमूल्य वेळ दिला आणि त्यांनी जे काही मनातल्या भावना असेल, सत्य असेल, ते आपल्या सत्य पे सत्या या
चॅनल सोबत निश्चितच सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळात यांचा थेट संवाद जरांगे पाटलासोबत हो आणि समाजाचा भलं हो अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद रामकृष्ण.